दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या अखंड जयघोषात नृसिंहवाडी इथल्या श्री दत्त मंदिरातील चालू वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा शुक्रवारी पहाटे अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पहाटे 4:30च्या सुमाराला कृष्णा नदीचं पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून प्रवेश करून श्री दत्तांच्या पवित्र पादुकांवरून प्रवाहित झालं आणि दक्षिणद्वारातून बाहेर पडलं। या दैवी क्षणाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध भागातून आलेल्या हजारो दत्तभक्तांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती। धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होतीये। गुरुवारी नदीचं पाणी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा कधी होणार याकडे भाविकांचं लक्ष लागलं होतं। अखेर शुक्रवारी पहाटे कृष्णामाईनं श्रींच्या पादुकांवर जलाभिषेक केल्यानं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। दत्त संप्रदायात दक्षिणद्वार सोहळ्याला अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ मानलं जातं। पावसाळ्यात कृष्णा नदीचं पाणी मंदिरात प्रवेश करून श्रींच्या पादुकांवरून वाहते, तेव्हा हा सोहळा घडतो। यंदाच्या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा 7 जुलै रोजी पार पडला होता, तर दुसऱ्या सोहळ्याचं दर्शन घेण्याचं भाग्य शुक्रवारी हजारो भाविकांना लाभलं। दरम्यान वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर श्री दत्त देवस्थान प्रशासनानं आवश्यक खबरदारी घेत मंदिरातील महत्त्वाचं साहित्य सुरक्षित स्थळी हलवलंय। कृष्णा नदीच्या पाण्यानं मंदिराला वेढा दिल्यामुळे श्रींची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मठात हलवण्यात आली असून तिथं भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच सर्व नित्यपूजा, आरती आणि धार्मिक विधी नारायण स्वामी मठात नियमित सुरू राहणार असल्याचं देवस्थान प्रशासनानं स्पष्ट केलंय। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होतीये। त्यामुळे प्रशासनाचं परिस्थितीवर सतत लक्ष असून भाविकांनी सुरक्षिततेच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय।